रामकृष्ण हरी माऊली. श्री तुकाराम महाराजाची सुक्ती सुमने व सुशोभित मौतिक रत्ने. भौतिक रत्ने. सामान्यातील सामान्य माणसाच्या मनात भोळ्या भाविकाच्या मुखात जिथे स्थान मिळविले आहे ती म्हणजे श्री तुकारामाची गाथा होय. विविध भाषांमध्ये या गाथेतील अभंगाचे अनुवाद केले आहेत. देशविदेशी माणसाच्या चित्ताला त्यांनी चटका लावला आहे. वारकरी तर तुकारामाच्या गाथेला जीव की प्राण म्हणतात. ज्ञानदेव आणि तुकाराम या संतांमध्ये 400 वर्षाचे अंतर आहे. या 4 शतकात अनेक संत होऊन गेले. त्यांचे काव्य म्हणजे मराठी संत काव्याची रत्नमाणिके आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांची चित्रे त्यांच्या काव्यात रेखाटलेली दिसून येतात. भुत्या, वासुदेव, पिंगळा असे वेगवेगळे लोक एकनाथ महाराजाच्या बारुळातून आपल्या समोर येतात. श्री तुकाराम महाराजाची सुक्ती सुमने ही मराठी काव्याला घातलेली सुंदर पुष्पमाला आहे. चलनी नाण्यासारखी ती सुक्ती सुमने खणखणीत गद्यपंक्तीच्या रूपात नाद निर्माण करतात. उदाहरणादाखल पुढील काही सुक्ती सुमने पाहता येतील. चित्त रंगले तर ते चित्त चैतन्य होते, पण चित्त शुद्ध भावाने रंगले पाहिजे. संत संगती सर्व काळ म्हणजे तेथे प्रेमाचा कल्लोळ. वेदशास्त्रे, पुराणे, संतवचने या सर्वांचे रस एकच आहे आणि तेही की विश्वात विश्वंभर म्हणून उरला आहे. अनुताप होऊन संप्रदाय पत्कारला म्हणजे त्याची सजीवता प्रत्ययास येऊ लागते. हरिकीर्तनात देव, भक्त आणि नाम यांची त्रिवेणी संगम होतो. ज्ञानाचे विज्ञान समजण्यास, ज्ञान रहस्य हस्तगत होण्यास देव जोडण्याचा मुख्य भाव पाहिजे. तुकोबा वारकरी संप्रदायाच्या शाळेत तयार झाले. अशा प्रकारची शेकडो सुक्ती सुमने श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत आढळून येतात. सुशोभित सुभाषिते. संत काव्याच्या अभ्यासकांनी तुकोबाच्या सुभाषिताचे पुढील वर्ग पाडले आहेत. परमार्थ विषयक सुशोभित, नीतिबोध विषयक सुशोभित, प्रपंच विषयक सुशोभित, सामान्य व्यवहार विषयक सुशोभित. उदाहरणार्थ परमार्थ विषयक सुशोभित. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा मुखी नामाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताशी आगी लागो तया सुखा जेने हरी न ये मुखा तरीत जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे नाही तरी काय थोडीशा श्वान सुकडे बापुडी पवित्रान्न हरी कीर्तनी भोजन खादळ्याची गोडी देखिल्यास नाही विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म मंगळ जीव कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे नीतिबोध विषयक सुभाषिते परश्रीशी अंध निंदेशी जो मुका तोची संत देखा तुका शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी नम्र झाला भूता तेथे कोंडिले अनंता नाही निर्मळ जीवन काय करील सावन ज्याचे अंगी मोठेपणा तया यातना कठीण लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजीरवाने तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिश जागृतीचा मुंगी होऊन साखर खावी निजवस्तूची भेट घ्यावी प्रपंचाविषयिक सुभाषिते देहे देवाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे औट हात तुझी जाग ये रेशीन शिवाउग दाता नारायण सोये भोगिता पण सुख पाता जवा पाडे दुःख पर्वत हे वडे सामान्य विवर विषयिक सुभाषिते मोते घातले रडया नाया सुवानी माया निश्चयाचे बळ तुका म्हणजे तेची फळ तुका म्हणे येथे पाहिले जातीचे येडेगा बाळाचे काम नाही. याशिवाय सामान्य व्यवहार सांगताना तुकोबांनी विनोदी ढंगातून चित्रे रंगविले आहेत. शेंदा शिपाई वाघ कोला यांची संगत आवाज चालली पंढरपुरा खुशाल चंदची बायको इत्यादी श्री तुकाराम महाराज खरोखर समाजाची दुखरी नस जाणणारे होते. साधे सोपे विनोदी मार्मिक चिमटे काढणारे वाङ्मय लोकांना खूप आवडले. त्यामुळे तणाव दूर होता मनाला स्वस्त लाभते. सुभाषिते ही गेय असतात. सुक्ती सुमने गेय असतीलच असे नाही कारण ती गद्यात्मक असतात पण मनाला समाधान देणारी असतात. विचाराची मांडणी अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी अनेक सुभाषिताच्या मानकांनी त्यांची अभंगमाला श्रीमंत बनविली आहे. तसेच अनेक सुक्ती सुमनांनी ती सुंदर सुकुमार ही बनविली आहे. तुकारामाचे अभंग लोकवाणी.
श्री तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये सौंदर्य स्थळाची रेलचेल आहे. जसे काही अभंग परखडपणे जोड उठविणारे आहेत, तसेच काही अभंग गंभीर आहेत. जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे अभंग आपल्याला चिंतनशील बनवतात. त्यांच्या काव्यामध्ये स्वानुभव आहे, निष्ठा आहे, भगवंताप्रती अपार श्रद्धा आहे. कोठे औपचारिकता नाही. ते म्हणतात, तुका म्हणे जरा आहे मूळताची खरा, मज विश्वंभर बोलवितो. विश्वंभर त्यांच्याकडून अभंगरचना करून घेत होता असे उल्लेख जागोजागी आहेत. त्यामध्ये आत्मनिष्ठ काव्याचे गुण उतरले होते. संपूर्ण 4500 अभंगाची ही गाथा म्हणजे स्फुट आणि प्रासंगिक रचना आहे. या तुकाराम महाराजाच्या आंतरजीवनाचे प्रतिबिंब स्पष्ट उमटलेले दिसते. प्रसाद माधुर्य यांनी हे काव्य नटले आहे. अंतरीचा रंग उमटे बाहेरी हे अभंगामध्ये दिसल्याशिवाय राहत नाही. स्वतः अनुभवल्या संघर्षामुळे त्यांनी प्रखळ सडेतोड विचार मांडले. अनेकदा ते कठोर शब्द वापरतात, इरसाल गावंढळ शब्द वापरतात. लोकांच्या बोलीभाषेतील ते शब्द असल्यामुळे अधिक जवळचे ठरतात आणि अभंग म्हणजे लोकवाणी बनते. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आलिया भोगाशी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पावे, लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा. अशा प्रकारचे अनेक बोल लोकांच्या तोंडी आजही सहजपणे वापरण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. तुकोबाचे काव्य हे लोककाव्य आहे. त्यात क्लिष्टता नाही, संस्कृत प्राचार्य नाही. आशा निराशा, उत्साह, वैफल्य अशा परस्पर विरोधी भूमिका त्यांच्या अभंगात दिसतात. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील दृष्टांत त्यात आहे. त्यांची वाणी अत्यंत रसाळ, भाषा सोपी आणि ओघवती आहे. त्यामुळे श्री तुकाराम महाराजाचे काव्य सर्वसामान्याच्या हृदयाला ठाव घेते. त्यांचे पिढ्यानपिढ्यामधून संकर्षण होताना दिसते. ते शुद्ध आहे, तसेच ते तेजस्वी आहे. श्री तुकाराम महाराजांनी अनेक छोट्या छोट्या मार्मिक कथा सांगितल्या आहेत. ईसापनीतीच्या कथासारख्या त्या मानवी स्वभावाची प्रतीके असल्याचे जाणवते. परमेश्वर संकटात सापडलेल्या भूतमात्रांना सहाय्य करतो हे सांगण्यासाठी हरिण आणि पारधी यांची गोष्ट सांगितली आहे. तसेच मानवी स्वभावाच्या पैलूचे दर्शन त्यांच्या वाघ आणि कोला या कथेत घडते. परमार्थाचा केवळ स्वार्थासाठी आधार घेणाऱ्या महाभागाचे प्रतिनिधित्व ही कथा करते. परशे ग सुनबाई नको वेचू दूध दही हा अभंग म्हणजे समाजातील प्रभावी जीवन भाष्यच आहे. तेच प्रत्युत्तर आवाज चालली पंढरपुरा या अभंगात येते. मानवी मनाचा मायापास तोडण्याचा संकल्प अत्यंत केविलवान आहे, हेच यातून प्रत्ययास येते. तुकाराम महाराजांना आलेला अनुभव त्यांच्या सभोवतालची माणसामधील दुर्गुण अशा गोष्टीचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते. मानवी मनाचा सूक्ष्म अभ्यास होता, म्हणूनच तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग अधिक वास्तववादी झाले होते. श्री तुकाराम महाराजाच्या अभंगाचा मूळ विषय अध्यात्म हा असला तरी त्यांनी तो क्लिष्ट अनाकलनीय अशा स्वरूपात न मांडता मानवी मनाचे अनेक पदर उलगडून दाखवित. अनेक सोपे दृष्टांत देत दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत मांडला आहे. म्हणून तो विषय लोकांपर्यंत लवकर पोहोचला जातो आणि लोकांच्या मनात घर करून राहतो. तरी अनेक प्रपंचिक माणसे संसार सुखी क्षणिक आहे हे ठाऊक असूनही त्यांचे मन ओढाळ गुरासारखे देहादी प्रपंचाकडेच धावत असते. अविनाशी परमेश्वराकडे जायला तयार होत नाही. यासाठी ते कळवळून सांगतात. प्रत्येक सामान्य माणसाला विनवितात की बाबा रे, उशीर करू नको, सत्वर पांडुरंगाच्या चरणाचे स्मरण कर, अनन्य भावे त्याला शरण जा. अंतसमयी प्रपंचातील कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही. एक भगवंतच तुला काळाच्या कचाट्यातून सोडविल. सर्वसामान्याचा उद्धार व्हावा ही श्री तुकारामाची तळमळ अनेक अभंगामधून आपल्या प्रत्ययास येते. तुका म्हणे या प्रत्येक अभंगामधील 4 अक्षरात सलोखता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्तीचे सामर्थ्य सामावले आहे. श्री तुकाराम या 4 अक्षरामध्ये प्रशांती, मध्यम आणि वैखरी या 4ही वाणी एकवटल्या आहेत. 4ही दिशाचे मध्यस्थान आहे ते. म्हणून तुकारामाची अभंगवाणी खऱ्या अर्थाने लोकांच्या उद्धारासाठी रचली गेलेली लोकांच्या हृदयाचा ठाव घेतलेली लोकवाणी. आम्ही जातो आपल्या गावा.
श्री तुकाराम महाराज लौकिक व्यवहार प्रपंच याला कंटाळे होते. त्यातील फोलपणाही त्यांना समजून चुकलेला होता. सर्वसामान्य लोकांनाही ते तो फोलपणा पटवून देत होते. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे तुकाराम महाराजाबाबत अगदी खरे ठरले आहे. गावच्या पाटलाने महाराजाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. गावातील दुष्ट विक्षिप्त अभिमानी व्यक्तींनी त्यांच्या अभंगाच्या वया नदीत बुडविल्या. त्यावेळी त्यांनी 13 दिवस नदीकाठी धरणे धरले होते व नंतर परमेश्वराच्या लीलेने त्या वह्या पाण्यावर कोरड्या तरंगत आल्या. हा चमत्कार सर्वश्रुत आहे. तुकाराम महाराजांना आंतरिक दुःख झाले. वयाची 40शी उलटली. जगाला ते सांगायचे होते. जन उद्धारासाठी जे काय करायचे होते ते करून झाले असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. प्रपंचापासून ते अधिकाधिक विरक्त होऊ लागले. उदासीन अधिकच वाढले. ते सतत चिंतन करू लागले. मनात फक्त विठ्ठल आणि विठ्ठलचाच ध्यास लागला. अखंड ब्रह्मरूपात वास घडू लागला. त्यांचा जीव जणू ब्रह्मरूपाशी तादम्य पावला. समरस झाला. जीव ब्रह्म एक होऊ लागले. काया वाचा मन सारे ब्रह्मरूप झाले. विठ्ठल चरणाचा धावा करणे संपले. जीव विठ्ठल चरणीस लय पाहू लागला. आता या लौकिक व्यावहारिक जगात देह चैतन्यमय आहे म्हणून राहायचे एवढाच भाव उरला. हे जग सोडावे असे त्यांच्या मनाने घेतले. वैकुंठीचा रस्ता दिसू लागला. काया ब्रह्मरसात विरून जाऊ लागली. निर्वाणाचा निश्चय झाला. वैकुंठाहून येत असलेले श्रीहरी दृष्टीच पडू लागला. डोळ्यांना दुसरे काहीच दिसत नव्हते. वाचा हरी नामाशिवाय दुसरे काहीच बोलत नव्हती. निजधामी येण्यासाठी हरी त्यांना खुणावून बोलवित होता. तुकाराम महाराजांना अंतरसमयी पुन्हा सगुण साक्षात्कार झाला होता. श्रीहरी वैकुंठ पीठ आले. जीव संतुष्ट झाला असे त्यांनी म्हटले. भजन करताना दंग झाले. वैकुंठाकडे जाण्याचा मार्ग स्वच्छ दिसू लागला. अधिकाधिक स्पष्ट होत गेला. साक्षात श्रीहरी सोबत होते त्यामुळे मार्ग सुकरच होणार होता. भजन करीत तुकाराम महाराजाची स्वारी पुढे पुढे जात राहिली आणि अदृश्य झाली. जाताना त्यांनी मागे निरोप ठेवला. वाराणसीपर्यंत सुखरूप सांगावा निरोप संताश्याम. येथून आम्ही जाणे निजधामा सवे असे अम्मा गरुडहा. कृपा असो द्यावी मददिनावरी जातशे माहेरी तुका म्हणे. एवढे सांगून ते प्रयाणास निघाले. जाताना सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन साऱ्या जगाचा निरोप घेतला. आम्ही जातो आपुल्या गावा आमचा राम राम घ्यावा. ते तुमची आमची याची भेटी दोन्ही येथून आणि जतुटी. आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया. येत निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्णी मुखी बोला जातो का जातो वैकुंठाला. आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा. असा सर्वांचा राम राम घेऊन तुकोबा या जगातून दुसऱ्या जगात कायमच्या वास्तव्यासाठी गेले. मात्र ते आपल्यातून गेलेले नाहीत. ते आहेत महाराष्ट्रातील मातीच्या कणाकणात पाण्याच्या थेंबाथेंबात झाडाच्या पानापानात अभंग गाथेच्या रूपाने. ते आजही आपल्यात आहेत आणि आपल्यातच राहणार आहेत. करविली तैशी केली कटकट. संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथेचा अभ्यास करून त्यावर भाष्य लिहिण्याचे सेवाकार्य माझ्या हातून घडावे यासाठी परमभाग्य ते कोणते. परमपूज्य वैरागश्री मामा परमपूज्य वै श्री मामासाहेब देशपांडे आणि त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री दादा शिरीष कवडे यांच्या मार्ग कृपाशीर्वादाने त्या फार मोठ्या कामाची धुरा पेलण्याचे बळ माझ्या खांद्याला लाभले. सद्गुरू विन कोणीही वाट दाखवू शकत नाही. हे कार्य करण्याबाबत आदर्श विद्यार्थी प्रकाशन संस्थेचे प्रकाशक श्री रमेश कुंदूर यांच्याकडून विचारणा झाली. हे काम खरोखरच खूप अवघड होते. आपल्या कोती पलीकडचे आहे. आपल्याला झेपेल का जमेल का अशी शंका मनात आली. सद्गुरूचे स्मरण केले आणि हे न पेलवणारे ओझे उचलायचा प्रयत्न केला. अल्पमती अशा माझ्यासारख्या व्यक्तीने केलेले हे फार मोठे धाडसी कार्य आहे. गुरुच्या कृपा आशीर्वादानेच ते मी करू शकले आहे. माझे वडील कैलासवासी गजानन केशव साठे यांच्या कृपाळू हस्त मला नेहमीच आशीर्वाद देत असतो. माझी आई श्रीमती सुलभामाई साठे हिचा संत वाङ्मयाचा खूप अभ्यास आहे. मुलगी धडपडत असताना तिला सावरून बोटाला धरून चालविण्याचे काम ती अजूनही करीत आहे. सद्गुरूचे पाठबळ तर मी गृहीतच धरलेले आहेत. माझे पती श्री पुरुषोत्तम महादेव दामले यांचेही अप्रत्यक्षपणे खूप सहकार्य मला नेहमीच मिळत आहे. या सर्वांचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. मात्र धन्यवाद देऊन मी त्या कोणाच्याच ऋणातून होऊ इच्छित नाही. मला कायमच त्यांच्या ऋणात राहायचे आहे.
माझे सासरे कैलासवासी महादेव रामचंद्र दामले हे घरात नियमित ज्ञानेश्वरीचे अर्थासह वाचन करीत. ते मोठ्याने वाचत, त्यामुळे आपोआप शब्द कानावर पडत असत. माझ्या सासूबाई कैलासवासी भाग्यलता महादेव दामले यांनी अत्यंत भाविक व देशभक्त होत्या. रोज सकाळी दोघेही मोठ्याने हरिपाठ म्हणत असत. तो संस्कार माझ्यावर झालेला आहे. माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे मलाही संत वाङ्मयाची नकळत गोडी वाटू लागली. यातील गूढ समजत नसे, अजूनही समजत नाही, पण प्रेम मात्र खूप वाटते. मला पूर्ण जाणीव आहे की श्री तुकाराम महाराज सारख्या लोकोत्तर संतांनी रचलेल्या अभंगाचा भावार्थ लिहिणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. तरी जमेल तसे चाचपडत अडखळत मी ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी भाष्यकार नाही, भाषा पंडित नाही, माझ्याजवळ पदव्युत्तर पदव्या डायरेक्टर असे शिक्षणाचे बिरुदही नाही. मात्र एक नक्की आहे की संत माझे आदर्श आहे. माझ्या मराठी मायबोलीवर माझे मनापासून प्रेम आहे, अतुलनीय प्रेम आहे. महाराष्ट्राच्या मातीचा आणि भारत मातेचा मला खूप अभिमान आहे. त्या साऱ्या ताकदीवर उभी राहून मी हा प्रयत्न केला आहे. अभ्यासकाला अर्थ नीट समजावा हा विचार डोळ्यासमोर ठेवून अभंगाचा भावार्थ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा अर्थ लिहिण्यासाठी, तो ग्रंथ रूपात साऱ्यासमोर येण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. सौ मेदिनी उदगावकर, श्रीमती वर्षा जोगळेकर, श्री रोहन उपळेकर, ही त्यातील काही नावे होत. श्रेष्ठ व ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.वी. कुलकर्णी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आहे. संदर्भासाठी वेगवेगळे ग्रंथ मामासाहेब दांडेकर ग्रंथालय, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथून उपलब्ध झाले. श्री रमेश कुंदूर यांनी डॉक्टर गोपाळराव बेनारे यांनी तुकाराम गाथेची प्रत संदर्भासहित दिली. त्यांच्याच प्रेरणेने या ग्रंथाला आकार आला आहे. स्पष्ट व चांगल्या प्रकारे DTP करून सौ सीमा अधिक कदम, सौ विजया मिलिंद कुलकर्णी, श्रीधर माधव ब्रह्मे व रजनी नारायण चव्हाण यांनी मोठे सहकार्य केले. या सर्वांचे शतश धन्यवाद. केवळ पुढच्याच लोकांच्या सहकार्याने हा ग्रंथ तयार झालेला नाही, इतरही अनेक घटक यासाठी मला उपयोगी पडले आहेत. त्यापैकी कोणाकोणाचे आभार मानावेत. मदत करणाऱ्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. या लेखनात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल क्षमा असावी. अवधानाने नकळत त्या राहिल्या असतील. काम चांगले करण्यास मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तरी झालेल्या चुकाबद्दल क्षमा असावी. करविली तैशी केली कटकट वाकडी, ती नीट देव जाणे. संपादक हरिभक्त परायण श्री व्यंकटेश केळकर, सह संपादक सौ शुभांगी पुरुषोत्तम दामले, पुणे. परमपूज्य वैकुंठवासी श्री संत मामासाहेब देशपांडे हे माझे सद्गुरू. परमपूज्य श्री दादा शिरीष कवडे यांचे गुरु म्हणजे मामासाहेब दांडे साहेब हे माझे परात्पर गुरु आहेत. त्या दोघांच्या कृपा प्रसादाने माझ्याकडून संत शिरोमणी श्री तुकारामाच्या गाथेचा भावार्थ लिहिण्यास मदत झाली. मामासाहेबाचा कृपाहस्त कायमच शिरावर असतो. तो या कामासाठीही होतात याचे अनेकदा प्रत्युत्तर आले. वारकरी संप्रदायात ते अनुयायी ज्ञानेश्वरीवरील त्यांचे प्रभुत्व सर्वांनाच नेहमी सहाय्य करणारे ठरले आहे. त्यांचा सहवास अनेकदा मला लाभला, हे माझे परमभाग्य. संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या अभ्यासातून लेखन स्वरूपात जी काही संत सेवा माझ्या हातून घडली ती मी परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी अर्पण करते. सौ शुभांगी पुरुषोत्तम दामले. पोती व श्रीमुख सुखाचे सकळ, वा मांगी वेल्लळ रुक्मादेवी. धनकन घरोघरी पोट भरे बिकेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरे. उष्टावळी करुणी जमा कोंथुनी प्रेमाने तसे, गवळी याच्या ताकपिरे कोण पोरे चांगली. रामकृष्ण हरी.